नमस्कार मित्रांनो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं यशस्वी होण्याचं. पण यश हे कधीच सहज मिळत नाही. यशासाठी प्रयत्न, संयम आणि आत्मविश्वास लागतो. यशाचा खरा मार्ग हा एका दिवसात कधीच तयार होत नाही. तो बनतो तो छोट्या छोट्या प्रयत्नांमधून. अनेकदा आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, सातत्य असावं लागतं आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास असावा लागतो. प्रथम आपल्याला ध्येय ठरवावं लागतं. हे ध्येय म्हणजेच अर्ध यश आपोआपच मिळतं. आपण त्या ध्येयाकडे चालताना अनेक अडथळे येतात. काही वेळा आपल्याला अपयशही येतं. पण तेच अपयश आपल्याला शिकवतात की पुढे कसं जायचं. ती म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे अपयश जरी आलं तरी अपयशाला घाबरायचं नाही. जो अपयशाला घाबरायचं नाही तोच खरा यशस्वी ठरतो. वेळेचा आदर करा, कारण वेळ गेली की परत येत नाही. मेहनत घ्या, कारण मेहनतीला पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा की मी हे करू शकतो. मला हे शक्य आहे. मी कधीच मागे फिरणार नाही. मी माझं यश गाठणारच. हा विचार मनात ठेवलात तर जगात काहीही अशक्य नाही. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. प्रेरणादायी त्यांचे विचार वाचा, प्रेरणादायी विचार ऐका आणि दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी माझ्या ध्येयासाठी काहीतरी केलं आहे का? मी आज माझं ध्येय गाठण्यासाठी किती प्रयत्न केले? असं जर तुम्ही रोज विचार करत राहिलात तर तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी होणारच. तुमचं ध्येय, स्वतःचं उद्दिष्ट ठरवा, कारण ते स्पष्ट ध्येयाशिवाय प्रयत्नांना दिशा मिळत नाही. त्यामुळे स्वतःचं उद्दिष्ट ठरवा. आत्मविश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा की मी हे करू शकतो. ही भावना म्हणजेच यशाकडे पहिलं पाऊल असतं. सतत काहीतरी शिकत राहा. प्रत्येक दिवस हे काहीतरी नवीन घेऊनच येतो. तो अनुभव आणि ज्ञान यशाचे खरे साथीदार आहेत. आपले खरे मार्गदर्शक म्हणजे आपले थोर पुरुष व त्यांचे विचार. जसे छत्रपती शिवाजी महाराज, ते स्वराज्याचे संस्थापक. शौर्य, बुद्धिमत्ता आणि न्यायप्रिय. शिवाजी महाराजांनी जे शिखर गाठलं ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि ते आपले प्रेरणादायी असे आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी, धैर्यशील आणि विचारशील व्यक्तिमत्व आहे. विज्ञानावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेला दूर ठेवा. स्वातंत्र्य ही भिक्षा नसून आपला हक्क आहे. ते क्रांतिकारी होते. सावरकरांनी परदेशात असतानाच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा विचार रुजवला. अंदमानमध्ये कारावासही त्याने भोगला. तसंच जिजाऊ मातेंनी शिवराय घडवले आणि त्यांना योग्य तो मार्गही दाखवला. सावित्रीबाई फुले या भारताच्या समाजक्रांतीच्या इतिहासातील एक तेजस्वी, धाडसी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसेविका, स्त्री शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक होत्या. भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यात पहिली मुलींची
शाळा सुरू केली. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जाई, पण त्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षणाचा दीप लावला. सावित्रीबाई फुलेंनी दाखवून दिलं की शिक्षण म्हणजे स्त्रीचा खरा आत्मसन्मान आहे. जागा हो, उठा, शिका आणि हक्क मागा, हा त्यांनी प्रेरणादायी विचार मुलींना दिला. त्या क्रांतीचं प्रतीक होत्या. अंधारातही जर एक दिवा पेटवला तर जग उजळतं, असे त्यांचे प्रेरणादायी विचार होते. सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात धाडसी, जाज्वल्य आणि देशभक्त होते. त्यांनी जय हिंद या घोषणेद्वारे देशात स्वाभिमान जागवला. स्वातंत्र्य लढ्याचे क्रांतिकारक नेते सुभाषचंद्र बाबू म्हणायचे, स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, मिळत नाही तर ते मिळवावे लागते. ते म्हणायचे, धैर्य आणि आत्मविश्वास याच्याशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. नेताजींनी दाखवून दिलं की खरा देशभक्त तोच जो राष्ट्रासाठी सर्व काही अर्पण करतो. त्यांची जिद्द, नेतृत्व आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहे. हे सर्व थोरा मोठ्यांचे अनुभव आपल्याला सांगितले, कारण यातूनच आपल्याला योग्य तो मार्ग निवडता येईल आणि आपलं यश प्राप्त करता येईल. हे थोर पुरुष आपल्याला शिकवतात की धैर्य, सेवा, सत्य, शिक्षण आणि निष्ठा या मूल्यांवरच जीवनाचा पाया असतो. त्यांच्या विचारांनीच आजचा समाज उभा आहे. स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व. विचार म्हणजे त्यांचा उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. या सर्वांच्या विचारातून हेच दिसतं की यश मिळत नाही, ते घडवावं लागतं. अपयश ही शेवटची नाही, तर नव्या सुरुवातीची खूण आहे. स्वप्न पाहणाऱ्यांचंच यशावर राज्य असतं. जिंकायचं ठरवलं की जगात काहीही अशक्य नाही. थांबू नका, थकलात तरी चालेल, पण हार मानू नका. यश हे गंतव्य नाही, तो एक प्रवास आहे. आव्हानं कितीही आली तरी माझी जिद्द थांबणार नाही. ध्येय गाठेपर्यंत माझी वाटचाल थांबणार नाही. अपयश आलं तरी माझं ध्येय थांबणार नाही. आणि नक्कीच यशस्वी व्हा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.